नमस्कार, मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। घेवड्याचे भरपूर प्रकार असतात, तर आज मी आपल्याला वाल घेवड्याची भाजी करून दाखवणार आहे। आणि वाल घेवड्याची भाजी ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी अशी असते। यात भरपूर प्रमाणात लोह, खनिज आणि प्रथिने असतात आणि ही भाजी खायला पण टेस्टी अशी होते। तर आपण करूया वाल घेवड्याची भाजी। तर मी यात 1 टेबलस्पून तूप टाकलेले आहे। नेहमीच तेलातलीच भाजी करत असते, पण यावेळी मी तुपातली केली आणि ती खूपच टेस्टी अशी झाली। मुलांना तर फारच आवडली। आता तूप आपले गरम झाले की त्यात 1 छोटा चम्मच मोहरी आणि 1 छोटा चम्मच जिरं टाकायचं आहे। आणि जिरं मोहरी आपलं तडतडलंय की त्यात आपल्याला 1 कांदा बारीक चिरून टाकायचा आहे। आता कांदा तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला। कांदा परतून झालाय की त्यात 1 मोठा टमाटरचे काप मी त्यात बारीक चिरून टाकलेले आहे। आणि आता टमाटर पण तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। टमाटर शिजले की त्यात आपल्याला अर्धा चम्मच हळद टाकायची, 1 चम्मच लाल मिर्च पावडर टाकायचं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिर्च पावडर कमी जास्त करू शकता। चवीपुरतं मीठ टाकायचंय। आणि त्यात सोललेला वाल घेवडा टाकायचा। आणि या घेवड्यातील बिया पण इतक्या छान लागतात म्हणजे, आणि कुकरमध्ये लवकर शिजते ही भाजी। आणि शिवाय पाणी न टाकता वाफेवरच ही भाजी शिजल्या जाते आणि खूपच टेस्टी अशी भाजी होते आपली। आता यात हा वाल घेवडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून ही भाजी शिजवून घ्यायची। तर अशी चटपटीत वाल घेवड्याची भाजी खाण्यास अतिशय टेस्टी अशी होते। तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की करून बघा आणि लहान मुलांना तर फारच आवडेल ही भाजी। आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक यू सो मच।